नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कल्पना करा, तुम्ही काल रात्री 7-8 तास शांत झोपलात, कोणताही आवाज नाही, कोणतीही अस्वस्थता नाही. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठलात तेव्हा तुम्हाला असं वाटलं की जणू काही तुम्ही अजिबात झोपलाच नाही. तुमचं शरीर जड वाटत होतं, हातपाय बांधल्यासारखे वाटत होते, तुम्हाला अंथरुणातून उठणंही असह्य होत होतं आणि उठल्यावरही तुमचं डोकं गरगरू लागलं. तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही कोणत्याही क्षणी पडाल. हा अशक्तपणा नाही आहे, हे म्हातारपणाचं लक्षण नाही, ही तुमच्या शरीराची हाक आहे, एक संकेत. आणि जर तुम्ही आज या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर हा थकवा आणि अशक्तपणा भविष्यात गंभीर आजारांचं मूळ बनू शकतो. पण काळजी करू नका, कारण आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला फक्त 2 स्वस्त सुक्या मेव्यांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा जवळच्या किराणा दुकानामध्ये सहज मिळतात. आणि जर तुम्ही त्यांचं योग्य वेळी आणि योग्य प्रकारे सेवन करण्यास सुरुवात केली तर काही दिवसांमध्येच तुम्हाला घोड्यासारखी ताकद मिळाल्याचं जाणवेल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक गुप्त मिश्रण देखील सांगेन, जे बहुतेक लोकांना माहीत नसतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सर्व नवीनतम आणि महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि हो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचं सध्या वय किती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम सकाळी थकवा आणि अशक्तपणा का येतो हे समजून घेऊया. 50 वर्षानंतर शरीरामध्ये महत्त्वपूर्ण बदल होतात आणि हे बदल आपल्याला बाहेरून दिसत नाहीत, परंतु शरीरातून त्यांच्याशी संघर्ष करत असतं. सर्वप्रथम असतं ते म्हणजे चयापचय. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे शरीर अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतरण करतं. ही प्रक्रिया वयानुसार मंदावते. याचा अर्थ असा की तुम्ही अन्न खाता, परंतु तुमचं शरीर त्याचे ऊर्जेमध्ये योग्यरित्या रूपांतर करू शकत नाही, ज्यामुळे थकवा येतो. दुसरं म्हणजे रक्ताभिसरण. रक्तवाहिन्या थोड्या कडक होतात, रक्तप्रवाह कमी होतो, मेंदू आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. आणि जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा तुम्हाला सर्वात आधी थकवा आणि चक्कर जाणवते. तिसरं म्हणजे पोषक तत्वांची कमतरता. भारतातील ICMRच्या अहवालानुसार 60 वर्षांवरील बहुतेक ज्येष्ठ नागरिक सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा-3 हे हळूहळू कमी होतात आणि तुम्ही बाहेरून ठीक दिसू शकता, पण शरीरातून कमजोर होतं. आणि हे 3 घटक एकत्र येऊन सकाळचा थकवा, अशक्तपणा आणि जडपणा निर्माण करतात, ज्यामुळे तुमची संपूर्ण दिनचर्या बिघडते. तुम्हाला सकाळी असं वाटतं का? तसं वाटल्यास कृपया कमेंट करा होय, की मलाही असा त्रास होतो. आणि जरी तुम्हाला होत नसेल तरी हा व्हिडिओ पाहत राहा, कारण मी जे सांगणार आहे ते तुम्हाला भविष्यात ही समस्या टाळण्यास मदत करेल. आता 2 स्वस्त सुकामेव्यांबद्दल बोलूया. पहिला सुकामेवा म्हणजे मनुका. होय, त्या लहान काळ्या किंवा सोनेरी मनुका ज्या तुम्ही लहानपणापासून खीर किंवा हलव्यामध्ये घातलेल्या पाहिल्या आहेत. तुम्ही कदाचित त्यांना कधीच गांभीर्याने घेतलंही नसेल, पण मंडळी, योग्य प्रकारे सेवन केल्यास मनुका हे एक नैसर्गिक सुपरफूड आहे आणि 50शी नंतर शरीरासाठी एक वरदान आहे. आता तुम्ही विचाराल, मनुक्यांमध्ये इतकं विशेष काय आहे? तर ऐका. मनुका म्हणजे वाळवलेली द्राक्षे. त्यामध्ये नैसर्गिक ग्लुकोज असतं, जे रात्री उपाशी राहिल्यानंतर शरीराला त्वरित ऊर्जा देतं, जसं एखादी बंद पडलेली बॅटरी चार्ज करणं. मनुकांमध्ये लोह देखील असतं, जे आपल्या शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतं. हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे जे रक्ताद्वारे प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवतं. जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा थकवा, चक्कर येणं आणि श्वास घेण्यास त्रास होतो. मनुका ही कमतरता दूर करण्यास मदत करतात. त्यामध्ये पोटॅशियम देखील असतं, जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतं. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मनुका फायदेशीर आहे. ज्यांना सकाळी उठल्यावर अंधुक दिसतं आणि चक्कर येते त्यांच्यासाठी मनुका हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे. एम्सच्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की जे वृद्ध लोक रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खातात त्यांच्या सकाळचा थकवा, चक्कर येणं आणि कमी रक्तदाबामध्ये 28% घट होते. आणि ही 28% घट काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. चला एक प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. 76 वर्षीय रमेश काका आहेत आणि ते एक निवृत्त शाळेचे शिक्षक आहेत. त्यांच्या मुलाने असं सांगितलं की त्यांचे वडील दररोज सकाळी अंथरुणातून उठायला 15-20 मिनिट घेतात आणि म्हणतात, बाळा, असं वाटतंय की मी रात्री झोपलेलोच नाही. जेव्हा त्यांच्या आहाराचं निरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की रात्रीच्या जेवणापासून सकाळपर्यंत ते काहीही खात नसत.
आणि त्यानंतर फक्त चहा आणि बिस्किट खात असत. मी त्यांना फक्त एक बदल सुचवला. आदल्या रात्री 8 ते 10 मनुके पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी तेच खा, फक्त मनुके. 10 दिवसानंतर त्यांना त्यांच्या मुलाकडून एक संदेश आला. तो म्हणाला की बाबा आज सकाळी उठले आणि बागेला पाणी घालायला गेले. 2 वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे. ही काही जादू नव्हती, हे होतं विज्ञान. तर आता आपण मनुका योग्य प्रकारे कशा खाव्यात याबद्दल बोलूया. झोपण्यापूर्वी 8 ते 10 मनुका घ्या. काळ्या मनुका अधिक चांगल्या, नाहीतर सोनेरी मनुकाही चालतील. त्यांना एका वाटीत किंवा ग्लासामध्ये स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी दात घासल्यानंतर चहाच्या आधी या मनुका पूर्णपणे चावून खा. त्या पटकन गिळू नका. प्रत्येक मनुका किमान 15-20 वेळा चावा. यामुळे त्यातील पोषक तत्वे योग्य प्रकारे मिळण्यास आणि ती व्यवस्थित शोषली जाण्यासही मदत होत असते. ते शोषून घेऊ शकतात. मनुका खाल्ल्यानंतर ज्या पाण्यामध्ये त्या भिजवल्या होत्या ते पाणी प्या. त्यात अनेक खनिजे देखील असतात. 15 मिनिटांनंतर चहा किंवा दुसरं काहीतरी प्या. जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही मनुकांसोबत चिमूटभर सैंधव मीठ देखील घेऊ शकता. हे मिश्रण नैसर्गिकरित्या रक्तदाब लवकर संतुलित करतं. दिवसातून 10 पेक्षा जास्त मनुका खाऊ नयेत याची काळजी घ्या आणि मधुमेहिनी प्रमाणासाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक बोनस टिप आहे. मनुकांसोबत एक लहान वेलची चावल्याने मेंदूतील गोंधळ दूर होण्यास मदत होते आणि सकाळी लवकर गोष्टी विसरण्याची सवय, जसं की चाव्या कुठे ठेवल्या आहेत किंवा औषधं घेतली की नाही, देखील हळूहळू सुधारतं. यासाठी दररोज फक्त 2 ते 4 मनुका लागतात आणि ते शरीराला पूर्णपणे ताजंतवानं करतं. तर आता कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही कधी सकाळी रिकाम्या पोटी मनुका खाता का? होय किंवा मग नाही हे मला सांगा. आता आपण दुसऱ्या सुक्यामेव्याबद्दल बोलूया. हा तर पहिल्यापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. मनुका त्वरित ऊर्जा देतात, रक्त शुद्ध करतात आणि थकवा दूर करतात. पण हे दुसरं सुकं फळ सांधे आणि हाडे मजबूत करतं आणि 50 वर्षानंतर गुडघे, कंबर आणि हातपायांमध्ये होणाऱ्या वेदना पूर्णपणे कमी करतं. त्याचं नाव आहे अक्रोड. होय, अक्रोड. जे दिसायला मेंदूसारखं दिसतं ते खरोखरच मेंदूसारखंच काम करतं. मंडळी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. मी जे सांगणार आहे ते खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोज अशी अधिक माहिती मिळेल. तर अक्रोडमध्ये काय असतं? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ही एक अशी चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही. ती पूर्णपणे मिळवणं आवश्यक असतं. ओमेगा 3 काय करतं? ते शरीरातील सूज कमी करतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सूज म्हणजे नक्की काय? तर बघा, जेव्हा आपले सांधे आणि हाडे दुखतात तेव्हा त्याचे मूळ कारण म्हणजे जुनाट सूज किंवा अंतर्गत सूज असते. ही सूज उघड्या डोळ्यांना दिसत नाही, पण ती हळूहळू गुडच्या, सांधे आणि हाडांचं नुकसान करते. ओमेगा 3 हा या सुजेचा शत्रू आहे. ओमेगा 3 व्यतिरिक्त अक्रोडमध्ये व्हिटॅमिन B6 असतं, जे मेंदूच्या नसा मजबूत करतं, मनस्थिती स्थिर ठेवतं आणि झोप सुधारतं. त्यात मॅग्नेशियम देखील असतं, जे 300हून अधिक जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये वापरलं जातं. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्नायू शिथिल करणं. म्हणून जर तुम्हाला रात्री पायात गोळे येत असतील किंवा पाय अचानक आखडत असतील तर त्याचे एक प्रमुख कारण मॅग्नेशियमची कमतरता आहे आणि अक्रोड ही कमतरता भरून काढण्यास मदत करतात. निमहान्स बंगळुरूच्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक जे दररोज 2 ते 3 अक्रोड खातात त्यांच्या स्मरणशक्ती आणि मानसिक एकाग्रतेमध्ये 20 ते 25% सुधारणा होते. दिवसातून फक्त 2 ते 3 अक्रोड. आणखी एक उदाहरण ऐका. 70 वर्षांच्या सुनीताताई आहेत. त्यांनी तक्रार केली की माझे गुडघे इतके दुखतात की सकाळी उठून टॉयलेटमध्ये जाणंही अवघड होऊन जातं. जिना चढण्याचा तर प्रश्नच येत नाही. तिने मंदिरात जाणं बंद केलं आहे. तिचे मनोधैर्य खचलं आहे. मी तिला विचारलं की तू रात्री नक्की काय खातेस? तर ती म्हणाली पोळी, डाळ आणि भाजी. मी विचारलं सुकामेवा, सुकी फळे? ती म्हणाली नाही, ते महाग असतात. आणि मी तिला सांगितलं दिवसातून 2 अक्रोड फक्त रात्रभर भिजवून ठेव आणि सकाळी खा. बघा, 6 आठवड्यानंतर मला तिच्या मुलीकडून एक संदेश आला की आई काल मंदिरामध्ये गेली होती एकटीच. ही आहे अक्रोडाची शक्ती. तर अक्रोड योग्य प्रकारे कसे खावेत? आदल्या रात्री 2 किंवा 3 अक्रोड घ्या. ते थोड्या पाण्यात भिजवा. ते एका वाडग्यात किंवा लहान वाटीत ठेवा. सकाळी मनुकानंतर आणि चहाच्या आधी हे भिजवलेले अक्रोड खा. अक्रोड भिजवणं चांगलं का आहे? कारण कच्च्या अक्रोडावर टॅनिन नावाचा एक थर असतो. हे टॅनिन पोषक तत्वांचं शोषण होण्यापासून रोखतं. भिजवल्याने हा थर मऊ होतो.
ज्यामुळे पोषक तत्वे शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करू शकतात. अक्रोड नेहमी कवचासकटच खावेत. अक्रोडाचा थोडासा खडबडीत भाग सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. तो काढून टाकण्याची चूक करू नका. दिवसातून 2 किंवा 3 पेक्षा जास्त अक्रोड खाऊ नका. जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते. जे लोक वॉरफेरिनसारखी रक्तपातळ होणारी औषधं घेत आहेत त्यांनी अक्रोडाचं प्रमाण ठरवण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, कारण ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि रक्त पातळ करणाऱ्या औषधांचं मिश्रण कधीकधी धोकादायक ठरू शकतं. आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो फार कमी लोकांना माहीत आहे. अक्रोड आणि मनुका स्वतंत्रपणे खाल्ल्यास फायदेशीर ठरतात, तथापि जेव्हा ते एकत्र खाल्ले जातात तेव्हा हे मिश्रण दुप्पट प्रभावी ठरतं. मी हे गुपित मिश्रण थोड्याच वेळात समजावून सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रथम क्रमांक, एक महत्त्वाचा मुद्दा. मंडळी, मला माहीत आहे की तुमच्यापैकी बरेच जण विचारत असतील की हे खूप सोपं वाटतं, फक्त मनुका आणि अक्रोड इतका फरक घडवू शकतं का? उत्तर हो आहे, आणि ते घडवतं, पण फक्त तेव्हा जेव्हा तुम्ही ते योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि सातत्याने करत असता. ही एका दिवसाची जादू नाही आहे, ही एक वचनबद्धता आहे. तुमच्या शरीरासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. गेल्या 50 वर्षांपासून तुमच्या शरीराने तुमच्या कष्टाचा भार उचलला आहे, घर सांभाळलं आहे आणि तुमच्या कुटुंबाच्या काळजीसाठी कोणत्याही मोठ्या खर्चाची गरज नाही. महागडी औषधं नाहीत, जिम नाही, फक्त एक साधी सकाळची सवय. तुमचं वय काय आहे? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही 50पेक्षा जास्त, 60पेक्षा जास्त किंवा 70पेक्षा जास्त वयाचे आहात का? मला जाणून घ्यायला आवडेल तुमचं वय किती आहे. आता आपण बहुतेक लोक करत असलेल्या चुकांबद्दल बोलूया. पहिली चूक म्हणजे रिकाम्या पोटी चहा पिणं. ही कदाचित सर्वात मोठी चूक आहे. 50शी ओलांडलेले लोक हे करतात. सकाळी उठल्याबरोबर दुसरं काहीही न खाता चहा पितात. चहा हा आम्लधर्मी असतो. रिकाम्या पोटी तो पोटाच्या आतील आवरणाला त्रास देतो, ज्यामुळे आम्लपित्त, गॅस आणि पोट फुगतं. आणि जेव्हा तुमचं पोट ठीक नसतं तेव्हा पोषक तत्वे शोषली जात नाही. परिणामी तुम्ही अन्न खाता पण तुम्हाला ऊर्जा जाणवत नाही. म्हणूनच मी आधी मनुका, नंतर अक्रोड आणि 15-20 मिनिटांनी चहा घ्यायला सांगितलं होतं. पण शरीराला तितक्याच किंवा त्याहून अधिक पाण्याची गरज असते. खूप कमी पाण्यामुळे रक्त घट्ट होतं, रक्ताभिसरण मंदावतं आणि थकवा जाणवतो. दररोज सकाळी एक मोठा ग्लास पाणी प्या, कोमट पाणी, तर आणखी चांगलं. ही एक सवय तुमच्या शरीराला मोठे बदल घडवून आणू शकते. तिसरी चूक आहे झोपेकडे दुर्लक्ष करणं. बऱ्याच लोकांना वाटतं की वाढत्या वयानुसार झोप कमी होते. हे सामान्य नाही. शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी 8 तासांची झोप आवश्यक आहे. रात्री शरीरातील पेशी स्वतःची दुरुस्ती करतात, स्नायूंची पुनर्बांधणी होते, मेंदूतील विषारी द्रव्य बाहेर टाकले जातात. निद्रानाश अनेकदा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतो आणि अक्रोड यामध्ये मदत करतं. चौथी चूक म्हणजे एका जागी बसून राहणं. तुम्ही जितके जास्त बसाल तितकं तुमचं शरीर ताठर होईल, रक्ताभिसरण आणखी बिघडेल. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे हलकं चालण्याची खात्री करा. सकाळची वेळ उत्तम आहे, पण तुम्ही ते कधीही करू शकता. आता वेळ आली आहे त्या गुप्त मिश्रणाची, ज्याची तुम्ही वाट पाहत होता, ज्याचे मी वचन दिले होते. म्हणून लक्षपूर्वक ऐका. मनुका आणि अक्रोड यांचं सकाळचं शक्तिवर्धक मिश्रण. हे मिश्रण 3 टप्प्यांमध्ये काम करतं. पहिला टप्पा, जागा झाल्यावर लगेच रिकाम्या पोटी एक मोठा ग्लास कोमट पाणी प्या. इच्छित असल्यास त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. यामुळे यकृत सक्रिय होतं आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू होते. 5 मिनिटांनंतर 8 ते 10 भिजवलेल्या मनुका खा आणि पाणी प्या. त्यासोबतच एक लहान वेलची चावून खा. दुसरा टप्पा, 10 मिनिटांनंतर 2 किंवा 3 भिजवलेले अक्रोड सालीसकट हळूहळू चावून खा. तिसरा टप्पा, 15 किंवा 20 मिनिटांनंतर. आता चहा प्या आणि नाश्ता करा. ही आहे तुमची सकाळची ऊर्जा देणारी दिनचर्या. याला एकूण 25 ते 30 मिनिट लागतात आणि यासाठी 5 ते 8 रुपये खर्च येतो आणि तुम्हाला मिळतो दिवसभरासाठी ऊर्जा, सांधेदुखीपासून आराम, मनाची तल्लखता आणि दिवस चांगला जाईल अशी एकंदरीत भावना. जे लोक किमान 21 दिवस ही दिनचर्या पाळतात त्यांच्या मते पहिल्या आठवड्यात सकाळी उठणं सोपं होतं, अशक्तपणा कमी होतो, दुसऱ्या आठवड्यात सांधेदुखी थोडी कमी होते, झोप सुधारते, तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच चमक येते. लोक विचारू लागतात, काय झालं? आजकाल काहीतरी बदललेलं असतं आणि ही जाहिरात नाही, हा त्यांचा अनुभव आहे ज्यांनी हे स्वीकारलं आहे.
पण मंडळी, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. ही सुकी फळे, त्या आरोग्यदायी सवयी हे सर्व पूरक आहेत. ते आजार बरे करत नाही, पण शरीर इतकं मजबूत होतं की आजार सहजासहजी टिकून राहत नाही. आणि जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या किंवा किडनीच्या समस्यांसमोर कोणतेही दीर्घकालीन आजार असतील तर त्यांचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. निरोगी शरीर केवळ खाण्याने बनत नाही, त्यासाठी चांगला आहार, पुरेसं पाणी, नियमित हलका व्यायाम, चांगली झोप, कमी ताण आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. या सर्वांमुळे निरोगी वृद्धत्व प्राप्त होतं. वयाच्या 17व्या वर्षीही तुम्हाला 50 वर्षांचे असल्यासारखं वाटतं. तुम्हाला सक्रिय, सशक्त आणि आनंदी ठेवणारी माहिती देणं हेच आपल्या चॅनलचं काम आहे. तर मंडळी, आजचा हा सारांश पुन्हा एकदा सकाळचा थकवा आणि अशक्तपणाच्या कारणांवरती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच ऐकला असेल. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.